गुड मॉर्निंग भावांनो. तिकडे बघा मागं वाजले गेले बाबा. 12ला 5 मिनटं आहेत. चला फ्रेश वगैरे होतो आणि भेटतो तुम्हाला. बाई फ्रेश वगैरे झालो. आता आपण आंघोळ वगैरे झाली आपली. वाजले बघा आता किती, 12 वाजून गेले. नाश्ता वगैरे करू. नाश्त्याला तुम्हाला कोइन्सिडेंट सांगतो. मागच्या ब्लॉगमध्ये आपण खाल्लेली बटाट्याची भाजी आणि चपाती ना, आजच्या ब्लॉगमध्ये पण तेच नाश्त्याला. या बघा इथं बटाट्याची भाजी, त्या हॉटपॉटमध्ये चपात्या आहेत. आणि थोडी भाजी वगैरे गरम करू, चपात्या भाजी वगैरे गरम करू, नाश्ता वगैरे करू. मग नाश्ता करून भेटूया डायरेक्ट इंट्रोमध्ये. चला केस पण बांधायचे, केस पण बांधून घेतो, नंतर इंट्रोमध्ये भेटूया. चला या नाश्ता करायला. नाश्ता करायला या. 12:30 वाजून गेलेत. नाश्ता करून आपण सगळं डायरेक्ट जेवणच आहे. सो जेवायलाच आहे. मगाशी दाखवलं तुम्हाला बटाट्याची भाजी चपाती, थोडा चहा घेतला आपण. चला नाश्ता वगैरे सगळं जेवू आणि इंट्रोमध्ये भेटू. चला. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत सर्व? मजेत ना? सो मी अन्सर बक्की स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो भाई मगापासून तुम्ही आपली गडबड वगैरे बघताय. म्हणजे उठलो मगाशी आपण आणि फ्रेश वगैरे झालो, नंतर जेवण वगैरे केलं. सो आता मुद्द्यावर येऊ. सो आज आपला ब्रास बँडचा कॉल, श्री भैरवनाथ ब्रास बँडचा, आणि आजची तारीख आहे 5 जून. आणि जसं तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये, की आज आपला 5 जूनला एक कॉल आहे. तो शेवटचा कॉल असेल. सो तो आजचा कॉल आहे. आजचा आपला ब्रास बँडचा म्हणजे पूर्ण सीझनचा शेवटचा कॉल आहे. म्हणजे यानंतर का ब्रास बँडचे वगैरे शोज वगैरे येणार नाही, बँजोचे वगैरे, किंवा इतर ठिकाणी जर आपण कुठे दौऱ्यावर गेलो त्याचे व्लॉग्स वगैरे येतील. सो आज आपला शेवटचा कॉल आहे. आणि आज काय लग्नावरात, हळद वगैरे, साखरपुडा असा काय सीन नाही शोचा. आणि आज आपल्याला ॲक्च्युली रिटायरमेंटचा कॉल आहे. म्हणजे निवृत्त होत आहेत कोणीतरी, म्हणजे आपला कामावरनं वगैरे. सो त्या संदर्भामध्ये आपला आज कॉल आहे. आपल्याला पनवेल स्टेशनला जायचं आहे. म्हणजे त्यांची निवृत्ती पनवेल स्टेशनपासून होणार आहे. मे बी रेल्वेला जॉबला असतील ते, जे कोणी पार्टीवाले असतील. सो आपल्याला पहिले पनवेल स्टेशनला जायचं आहे. तिथून पुढं कुठं जायचं, कुठल्या गावामध्ये जायचं ते मला माहीत नाही. ते आपण बँड ऑफिसला जाऊ तेव्हा बघूच आपण. म्हणजे मामाला वगैरे, पोरांना वगैरे विचारून की कुठं जायचं आहे. सो आता मी जेवलो वगैरे आणि फ्रेश वगैरे तर आधीच झालेलो, जेवलं वगैरे ना. आता रेडी व्हायला घेऊ. आपला लास्ट ब्लॉगमध्ये जो ड्रेस कोड होता आपला, तोच ड्रेस कोड आहे आज. म्हणजे डार्क पिंक शर्ट आहे, म्हणजे आबोली शर्ट बोलतो आम्ही, मसाला बोलतो त्याला. आणि त्याच्यावर ब्लॅक पॅन्ट आहे आणि फॉर्मल शूज वगैरे. सो तोच आपला ड्रेस कोड आहे आजचा. सो आता तयारी वगैरे करायला घेतो. हे शर्ट वगैरे खाली इस्त्री करायला जायचं आहे आपल्याला. सो जाऊया, ते आपण करून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण दीदीकडे जाऊ, दीदीला वगैरे भेटू, मम्मीला वगैरे भेटू. आणि माझी ताशाची बॅग पण दीदीच्या घरीच आहे. म्हणजे लास्ट आपण शो बाजूला, त्यानंतर मी दीदीकडे ठेवली बॅग. सो आता होतो रेडी वगैरे, खाली जातो, कपडे वगैरे इस्त्री करतो बँडचे. फक्त शर्ट इस्त्री करायचं आहे. आणि नंतर मग दीदीकडे जाऊ. आता मे बी 1 वाजून गेला आहे. सो जाऊया फटाफट, रेडी वगैरे होतो आणि नंतर डायरेक्ट दीदीकडे भेटूया आपण. चला. सो भाई निघालो आपण फायनली आता. आणि दीदीकडे वगैरे जाऊ, शर्ट इस्त्री करतो खाली, दीदीकडे जाऊ, तिकडेच भेटू. चला भाई. आलो आता दीदीच्या बिल्डिंग खाली. हे सांडू काय आलं रे? चल वरती चल. बघूया आमची मंडळी काय करतात. झोपा चालल्या. सासू नंबरी जावायच नंबरी. अंघोळ झाली का? अंघोळ झाली? तोंडाविषयी वाटत नाही. हे सगळे पारोशे बसले जातात. ही बघा पारोशी आहे ना. भाई आता दीदीकडे आलोय. जेवण वगैरे तर आपलं झालंय, जेवलं वगैरे आपण.
आणि बुटा वगैरे घालू आता जाऊ बँड ऑफिसला. जाऊ का? इंडिया खिडकी दाखव आपली, एक खिडकी दाखव. चला भाई बुटा वगैरे घालू निघू. 2 वाजेपर्यंत पोहोचायचं आपल्याला. वाजले बघा किती, 1:45 झालेत. परत मामा शिव्या घालेल. चला ड्रेस कोड बघा हाय आजचा आपला. परत तुम्हाला मागं बोललो मी शेवटच्याच कॉलचा आपला ड्रेस कोड आहे. चला TV बघणं चालू आहे. भाई निकलेश दीदीच्या इथून आपण निघालो आहे. ताशाची बॅग वगैरे घेतली. थोडा वेळ बसलो आपण टाईमपास करत. आता निघायचं आहे. बँड ऑफिसला जायचं आहे पहिले. आणि फक्त रनिंगचं सामान आहे, म्हणजे रिसेप्शनचं वगैरे सामान नसेल बहुतेक. बघू बँड ऑफिसला गेलो समजेल आता कसं काय ते. आता निघतो बँड ऑफिसला जातो. बाकी पोरं पण आपली दिदमवाली येत आहेत. ती आली का मग डायरेक्ट टेम्पो काढून डायरेक्ट निघू पनवेल स्टेशनला. चला भेटूया बँड ऑफिसला. भाई आलेलो आपण तर बँड ऑफिसला आलेलो. हे बघा समोर आपलं बँड ऑफिस आहे. वेदांत शेट आता भरपूर दिवसांनी ब्लॉगमध्ये दिसतो आपला. आणि एकच कॉल नव्हता भाई, 1 तारखेच्या कॉल नव्हता. आणि शेट आता काही जेवण बिवून ना आला. आणि आपल्याला 4 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. मामाने पहिले 3 सांगितलं. हे असंच असतं आमचं. हां पुन्हा कॉन्क्रीट करायला गेलं आहे. सो टायमिंगमध्ये चेंजेस झाला थोडा. मामा आता बोलतो आहे की 4 वाजता पोचायचं आहे. तर आपल्याकडं अजून 1.5 तास आहे. सो भाई आता जेवला नाही, डायरेक्ट आंघोळ करून आला आहे. चला जेवायला वगैरे नाही तो आपल्या दिदीच्या घरी जेवण वगैरे घालतो याला. आणि मग परत येऊ बँड ऑफिसला. चला शेट काढतोय गाडी. हे काढ चल. चला त्याला जेवण वगैरे घालतो. येऊ परत बँड ऑफिसला. शेटला जेवायला आणलेला आपल्या दिदीकडं. जेवला का? काय खाल्ला? आता 3:30 वाजलेत. आणि जाऊ आता परत बँड ऑफिसला. सामान वगैरे काढायचं आपल्याला. रिदमचं सामान काढायचं आहे, फक्त रनिंगचं सामान काढायचं आहे, रोटो वगैरे नाही. स्वतः निघू जाऊ पहिले बँड ऑफिसला. तिथून मग टेम्पोत सामान वगैरे टाकून डायरेक्ट पनवेल स्टेशन. भाई आलो आहे बँड ऑफिसला. सामान पण रिक्षामध्ये लोड झाला आहे हे बघा. आणि आपल्याला काय रिसेप्शनचं वगैरे सामान नाही न्यायचं, रोटो वगैरे काय घेऊन नाही जायचं. सो रनिंगचं सामान वगैरे टाकलं आहे. 2 बेस 2 ड्रम थापडोल आणि ताशा वगैरे असेल. आणि बाकी आपली फुकणारी गँग आहेच. सो आता पोरं येतील, अर्धी आली पोरं की निघू आणि डायरेक्ट जाऊ पनवेल स्टेशनला. मग तिकडं जाऊन काय ते भेटू. चला भैया सगळेच जेवून ना आले वाटतं घरात. नाही हा पण इकडे आला बँड ऑफिसला जेवायला. काय करणार, हे लोकांचं टायमिंगच असंच असते. तुला किती टायमिंग दिलं होता भाई? आम्हाला पण इथं गुगली भेटले. तुम्हाला मागाशी बोललो ना मी इथं येऊन गेलो. किती वाजता आलो? मी 2 वाजता आलो बँड ऑफिसला. आणि इकडं आल्यावर समजलं आपल्याला 4 वाजता पोहोचायचं आहे. भाई तर वेदांतला घेऊन मी गेलो दिदीच्या घरी जेवायला. खूप चुकीचं आहे. एक तर शेवटचा कॉल आहे, आम्हाला आपला आराम भेटेल पण असं काहीच नाहीये. या जेवायला या, जेवून घ्या. बिर्याणी आणली शेटनी. बिर्याणी आणली ती पण नॉन पीसवाली. एक पण पीस नाही बिर्याणीमध्ये, सागला मसाला. शेटला बिर्याणी आवडत नाही, चिकनवाली. चला आता गाड्या वगैरे काढतो आम्ही आणि निघूया डायरेक्ट पनवेल स्टेशनला जाऊया. बाकीचे पोरं डायरेक्ट स्टेशनला येतील, फुकणारी वगैरे. आणि आमची बाकी रिदमची पण पोरं आहेत. सोहेल आलं, सोहेल जेवतं. त्या जेवून झालं का आम्ही सोबत सगळे निघू आणि डायरेक्ट पनवेल स्टेशनला भेटू. चला भाई आता निघतोय. प्रीतम पण आलाय, प्रीतम आलाय, बाकी सगळे आलेत. आणि बाकी मेंबर आपले पुढे गेलेत, स्टेशनला पोहोचलेत अर्धे. सोहेलचं पण हे झालं का जेवण? चला निघूया सगळे आता. हे बघा ही एक रिक्षा, याच्यामध्ये सामान आहे. प्रीतमची एक रिक्षा आहे. निघूया आता डायरेक्ट पनवेल स्टेशनला भेटू. चला आमची गोची झाली. आम्ही आमचा जुना बंद पडलेला फाटक तिकडं आलतो. आम्हाला वाटलं तो लोकेशन आहे, कारण की तिथं पण एक रेल्वे ऑफिस आहे. पण तिकडं न जायचं, आपल्याला परत न्यू पनवेल साईडला जायचं आहे. सो आता आम्ही परत युटर्न मारला आहे आणि निघालो डायरेक्ट न्यू पनवेल साईडला. चला तिकडे जाऊन भेटूया आता. भाई पोचलो आपण आता आपल्या लोकेशनला. समोर रेल्वे ऑफिस आहे तिकडं. हा सगळा आमचा जुना फाटक होता पहिले. इथून आम्ही पहिले जायचो, ट्रॅव्हल वगैरे करायचो.
म्हणजे मे बी भरपूर वर्ष झाले, आता बंद झाला आहे. 8-9 वर्ष 10 वर्ष पण झाले असतील बहुतेक. सो आता आलो आहे त्या लोकेशनला, सगळे आपली पोरं बसलेत तिकडं. आता थोड्या वेळाने वाजवायला घेऊ, तेव्हा डायरेक्ट भेटू. चला.
भाई आता आपल्या इथं वाजून वगैरे झालं आहे, सामान वगैरे पॅक करतो आहे. आता आपल्याला डायरेक्ट पळसप्याला जायचं आहे. पळसप्या गावामध्ये तिकडं जवळजवळ 1-1.5 तास वाजवायचं आहे. त्यानंतर पॅकअप. चला निघू डायरेक्ट पळसप्याला. आता आपण आलो आहे पळसपे गावामध्ये. समोर पूर्ण गाव आहे पळसप्याचं. आणि आता इथं जास्त नाही, 1-1.5 तास वाजवायचं आहे, 1 तास कधी वाजवायचं आहे. आता इथं वाजून वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट बँड ऑफिसला जाऊन आपला ब्लॉग आहे तो एंड करू. चला आता डायरेक्ट वाजवताना भेटू.
कॉल वगैरे एंड झाला आहे, वाजून वगैरे झालं आहे, सामान वगैरे टाकलं रिक्षामध्ये सगळं तिकडं. आणि आता डायरेक्ट बँड ऑफिसला जाऊ, सामान वगैरे आपला जो आहे तो बँड ऑफिसवर ठेवू आणि आपलं तिथंच ब्लॉग वगैरे एंड करू. आता सगळं निघतं, जाऊ डायरेक्ट बँड ऑफिसला, डायरेक्ट ब्लॉग एंड करू. चला. भाई आपण फायनली आता आपण बँड ऑफिसला आलेलो आहे आणि हे बघा मागं तिकडं बँड ऑफिस आहे आपलं. आणि आता सामान वगैरे सगळं आतमध्ये ठेवलं आहे आणि वाजवलं, भरपूर वाजवलं, म्हणजे वाजवण्यापेक्षा जास्त चाललो आहे आम्ही. जवळजवळ एक दीड किलोमीटर तर चाललोच असेल आम्हाला असं वाटतं. हां, एक दीड किलोमीटर चाललो आम्ही, चालूनच वैताग आला आणि पॅकअप वगैरे केला, निघालो डायरेक्ट आम्ही लोक. मी आणि वेदांत निघालो गाडी घेऊन लगेच, कारण की मला पण थोडा बाहेर जायचं आहे. सो आता आपला वेळ झाले ब्लॉग एंड करायची. सो तुम्ही आता इथपर्यंत आपला ब्लॉग पाहिला असेल, तुम्ही ब्लॉगला लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला ब्लॉग कसा वाटला तो. मागच्या ब्लॉगला पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, प्रेम दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आता मी तुमची रजा घेतो आणि इथंच आपला तो ब्लॉग आहे तो एंड करतो. तुम्ही नक्कीच ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा आपला ब्लॉग कसा वाटतो आहे. आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा, गया.